आपण ज्या महाविद्येबद्दल बोलणार आहोत ती महाविद्या म्हणजे छिन्नमस्ता देवी. काय आहे छिन्नमस्ता देवी? छिन्नमस्तां करैवामैः धारयन्तीं स्वमस्तकां. छिन्नमस्तिका हे जे स्वरूप आहे अन्य कोणत्याही महाविद्यापेक्षा सर्वात जास्त विलक्षण आणि तितकंच विचित्र अकल्पनीय हे स्वरूप भगवती जगदंबिका छिन्नमस्तिकेचं आहे. एकीकडे वर्णिनी आहे, एकीकडे डाकिनी आहे आणि रक्ताचा पात वाहतो आहे आणि रक्ताची एक धार वर्णिनीच्या मुखात आहे, एक डाकिनीच्या मुखामध्ये आहे आणि एक स्वतःच्या मुखात आहे. जोपर्यंत तुम्ही तो तुमचा सडलेला मेंदू जोपर्यंत कापत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन उत्थान तुमच्या आयुष्यामध्ये नवीन उदय होऊ शकत नाही. राहू आणि केतू काय? राहू आणि केतू म्हणजे राहू म्हणजे वासना आणि केतू म्हणजे त्याच्यासाठी केलेली धडपड आहे. नरसिंह भगवानाचं रूप पाहिलं तर ते सुद्धा अर्ध मानवी आहे आणि जे काही डोकं आहे ते सिंहाचं आहे. साधना घरी केली जाऊ शकत नाही आणि गुरुच्या मार्गदर्शनाखाली नाही तर गुरुच्या समोरच केली जाते. का? ज्यावेळी तुम्ही छिन्नमस्तिकेची साधना तुम्ही करता तो इतका प्रचंड फ्लो तुमच्या शरीरामध्ये तयार होतो, इतकी ती ऊर्जा तयार होते की त्याच्याने तुमचं जे सहस्रार आहे हे तत्क्षणात फाडल्या जातं. रेणुका माता ती सोज्वळ अशा पद्धतीचं रूप आहे. छिन्नमस्ता देवीचं अत्यंत उग्र, आतापर्यंत जसं आपण ऐकलं ते एकदम भयावह आहे. पण दोन्हींच्या साधनेने फळं सेम मिळतात. हो, लोकांमध्ये परशुरामांना एक घेऊन थोडेसे गैरसमज असतात की स्वतःच्या आईचं मस्तक मारणारा धर्मात्मा कसा झाला. ते शिवांचा तो त्यांचा अवतार होता. कशासाठी करतात रेणुका मातेची उपासना? नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. एक्सक्लुझिव्ह दश महाविद्याची जी सिरीज आपली सुरू आहे त्याचा आजचा हा चौथा भाग आहे आणि आजचा हा चौथा भाग अत्यंत गूढ आणि अगम्य अशा पद्धतीचा असणार आहे. कारण आजच्या भागामध्ये आपण ज्या महाविद्येबद्दल बोलणार आहोत ती महाविद्या म्हणजे छिन्नमस्ता देवी. छिन्नमस्ता देवीबद्दलच्या ज्या काही संकल्पना समाजात रूढ आहेत, जे गैरसमज समाजात रूढ आहेत ते सर्व गैरसमज त्याची भांडाफोड करण्याचं काम आजच्या या विशेष भागातून होणार आहे. हे दशमहाविद्याची एक्सक्लुझिव्ह सिरीज जी सुरू आहे, ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या मार्गदर्शनाने, ते मयुरेश विस्पुते गुरुजी आपल्या मंचावरती पुन्हा एकदा आलेले आहेत. हा भाग सुरू करण्यापूर्वी मला एक डिस्क्लेमर द्यावंसं वाटतं. पूर्ण भाग जे आपण आजपर्यंत शूट केलेले आहेत किंवा इथून पुढे जे शूट करणार आहोत हे या सर्व विद्या अगम्य आहेत आणि त्या गुरुविना घरी ट्राय करणं किंवा त्या पद्धतीचे अनुष्ठानं साधना वगैरे करणं हे अत्यंत चुकीचं राहील. गुरुशिवाय जे काही अगदी सुरुवातीचे फॅक्टर्स म्हणजे मंत्र असो किंवा धारणा असो, साधना असो, जे करण्याचं आहे ते गुरुजी आपल्याला प्रत्येक भागामध्ये सांगतच असतात. तेवढ्याच गोष्टी फक्त आपण घरी ट्राय केल्या पाहिजेत. तिथून पुढे जे काही करतो, ज्या काही साधना आहेत तंत्रविद्यातल्या, त्या साधना मात्र गुरुशिवाय कोणीही करण्यास जाऊ नये ही आमची विनंती असेल आणि हे डिस्क्लेमर देखील असेल. आणि याच डिस्क्लेमरसहित मी आजच्या या भागाला सुरुवात करतो आणि तुमच्या माझ्या हक्काचे, आवडते, लाडके, प्रिय हा मंच ज्यांचा आहे अशा मयुरेश विस्पुते गुरुजींना मी या मंचावरती स्वागत करतो. नमस्कार गुरुजी आणि खूप खूप स्वागत आहे मंचावरती. धन्यवाद. पुन्हा एकदा आज आपण या दशमहाविद्या सिरीजचा चौथी विद्या आणि 5वा भाग जवळपास शूट करतोय आणि तो अतिशय गूढ छिन्नमस्ता देवीबद्दल असणार आहे. सो मला पहिलाच माझा प्रश्न हा असेल की काय आहे छिन्नमस्ता देवी आणि एवढी पॉप्युलर म्हणू शकतो किंवा एवढी गूढ का आहे छिन्नमस्ता देवी किंवा महाविद्या? छिन्नमस्तिका हे जे स्वरूप आहे अन्य कोणत्याही महाविद्यापेक्षा सर्वात जास्त विलक्षण आणि तितकंच विचित्र अकल्पनीय हे स्वरूप भगवती जगदंबिका छिन्नमस्तिकेचं आहे. आणि हा जो काही आपला आजचा पॉडकास्ट आहे हा फक्त माहितीपर असणार आहे. हे आपण याच्यासाठी या विषयावरती आपण चर्चा करतो आहे की सनातन हिंदू धर्मातले असे तत्व की ते आज आपल्याला माहितीच नाही आहे, पण त्यामध्ये किती गूढ गम्यता आहे हे आपल्याला आज समजलं पाहिजे. दशमहाविद्या मूलतः हे आपलं स्वतःचं आत्मकल्याणासाठी, विश्वकल्याणासाठी ह्या संपूर्ण महाविद्या आपण साधना करू शकतो, त्याच्यासाठीच कराव्या लागतात. आणि त्यातल्या जसं तुम्ही काली
आपण त्रिपुर सुंदरी सुंदरी. सोबत तारा या श्री- महाविद्येवरती आपण श्रीविद्येवरती आपण चर्चा केली आणि प्रत्येकाने श्रीविद्या केली पाहिजे हा तर सौभाग्याचा विषय आहे. परंतु दशमहाविद्यापैकी जे भगवती छिन्नमस्तिका, त्रिपुर भैरवी आणि धुमावती ह्या काली कुलातल्या विद्या असल्या कारणाने याची साधना सर्वप्रथम गुरुविना गुरु समोरच केली गेली पाहिजे. गुरु समोरच. गुरु समोरच केली गेली पाहिजे. विदाऊट गुरु शिवाय ही साधना होत नाही. हे जे स्वरूप तुम्ही पाहिलं ना, जगदंबेचं स्वरूप, जगदंबेचं नाव आहे प्रचंड चंडिका. छिन्नमस्तां करैवामैः धारयन्तीं स्वमस्तकाम. तिचं जे स्वरूप आहे ना, सगळ्यात रूपापेक्षा अत्यंत उग्र आणि प्रचंड आहे. म्हणून याच स्वरूपाला प्रचंड चंडिका म्हटलं गेलेलं आहे. जगदंबा कालीचं स्वरूप तुम्ही पाहिलं तर तिथे क्रियाशक्ती आहे, क्रियाशीलता तिथे आहे, बरोबर. तिथे तुम्ही ते स्वरूप थोडंसं भयावह तुम्हाला दिसतं, परंतु तिच्या दृष्टीमध्ये करुणा आहे आणि ते आपण आपल्या दृष्टीने बघू शकतो, समजू शकतो, पूजा अर्चना करू शकतो. आणि मानवीय मेंदू त्या गोष्टीला सहन पण करतो किंबहुना त्याला मान्य पण करतो. दुसरं जे स्वरूप आहे ताराचं, तेही आपल्याला समजतं, जाणवतं, छान वाटतं, डोळ्यांना वेगळं काही वाटत नाही. त्रिपुर सुंदरी तर ती जगन्माता आहे. कोमला. ती प्रत्येक कोमलांगी, विशालाक्षी, मीनाक्षी अशा स्वरूपामध्ये ती कांचीपूर निवासिनी महाकामाक्षी तिथे त्या स्वरूपामध्ये आहे. परंतु छिन्नमस्तिका या 10 महाविद्यामध्ये सेंटरमध्ये येते. आणि हे जे स्वरूप आहे ना, हे स्वरूप सर्वांना भयभीत करतं आणि विचलित देखील करतं. कारण की हे मानवीय मर्यादा, मानवीय संरचना, नैसर्गिक रचना सर्व भेदणारी हे चित्र आपल्याला दिसतं. तिने स्वतःचं मस्तकच, स्वतःचा शिरच्छेद केलेला आहे. एकीकडे वर्णिनी आहे, एकीकडे डाकिनी आहे आणि रक्ताचा पात वाहतो आहे. आणि रक्ताची एक धार वर्णिनीच्या मुखात आहे, एक डाकिनीच्या मुखामध्ये आहे आणि एक स्वतःच्या मुखात आहे. आणि हे जे स्वरूप जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या नजरेमध्ये सर्वात अगोदर जो भाव येतो तो आहे विभत्स्यता, भयावह. पण ज्यावेळी तुम्ही त्याचं तत्व समजून घेता त्यावेळी तुम्हाला समजतं की हे जे सायन्स आहे हे संपूर्णतः न्यूरोसायन्स आहे. हे सायन्स जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत आपण त्या चित्रामध्येच गुंतलेले राहू. ही एक साईन लँग्वेज आहे आणि आज आपण ह्या मागचे एक साईनचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. सर्वांना नम्र विनंती आहे की छिन्नमस्तिका साधना अत्यंत उग्र आणि गुप्त साधना असल्या कारणाने फक्त एक माहितीपर ही प्रत्येकाला कळावं म्हणून आज आपण याच्यावरती बोलतोय. कोणीही साधना इंटरनेटवरून, कोणीही कोणाकडून मंत्र घेऊन ही साधना कृपया करू नका, एवढी मात्र विनंती. करत असाल तर यामध्ये संपूर्णतः जबाबदारी आपली असेल. ओम श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. श्री गुरुदेव दत्त. भगवती छिन्नमस्तिका हिचं जे स्वरूप मी अगोदर तुम्हाला सांगितलं, ह्या स्वरूपाची कथा अगोदर उत्पत्तीची कथा आपण त्यावरती बोलूया. छिन्नमस्तिका ही थोडंसं चंडिका परमेश्वरीशी मिळती जुळती आहे. जी दुर्गा सप्तशतीमध्ये चामुंडाचा जो स्वरूप सांगितलेलं आहे त्याच्याशी मिळती जुळती आहे. दोघांमध्ये फरक एवढा आहे की इथे शक्ती चलायमान आहे, तिला मस्तक आहे, एक विचार करण्याची शक्ती आहे. परंतु छिन्नमस्तिका हिचा शिरच्छेद झालेला आहे. म्हणजे अशी शक्ती की जी तुम्ही त्याच्यावरती तुमचा कंट्रोल नाही आहे. सायन्स असं सांगतं की आपल्या शरीरामध्ये अशा काही पेशींची संरचना आहे, असे काही मज्जातंतू आहे की त्यावरती आपलं नियंत्रण पण आहे. आणि दुसऱ्या ज्या काही आपले मज्जातंतूचा पार्ट, आपल्या शरीरातला पार्ट असा आहे की त्यावरती आपलं नियंत्रण नाही, त्यावरती आपण ते नियंत्रित नाही करू शकत. ते एक वेगळ्या आपला ब्रेन, आपला हार्ट त्याच्यावरती ते सगळ्या गोष्टी नियंत्रित करत असतं. आणि ही जी नियंत्रण ज्यावरती नाही आहे ही शरीरातली संरचनाच हे न्यूरोसायन्स म्हणजेच छिन्नमस्तिका आहे.
आपल्या योगशास्त्र भगवती जगन्माता छिन्नमस्तिका ही योगशास्त्राची प्रणेता मानली जाते. कारण की ही जी संपूर्ण अवस्था आहे ना, ही योगिक अवस्था आहे, ना की कोणतेही जे आपल्या समोर दिसतं तसं स्वरूप नाही आहे. कथा अशी सांगितली जाते की दामोदर नदीच्या तीरावरती वर्णिनी आणि डाकिनी ह्या 2 उग्र शक्ती म्हणजे देवीच्या सखी उपस्थित होत्या आणि त्या सखी सोबत जगन्माता भगवती ही तिथे स्नान करत होती. पण स्नान करत असताना वर्णिनी आणि डाकिनींनी देवीला विनंती केली की आम्हाला भूक लागलेली आहे, आम्हाला क्षुधा प्रचंड होत आहे आम्हाला. आणि वर्णिनी डाकिनी या उग्र देवता असल्याने त्यांची फक्त पिपासा रक्तावरतीच शांत होते. पण आता ह्या घनघोर जंगलामध्ये रक्त आणणार तरी कुठून आणणार, म्हणून जगदंबेनं थोडंसं त्याकडे दुर्लक्ष केलं असं सांगितले जाते, कथा आहे. वर्णिनी डाकिनी यांनी परत विनंती केली की आम्हाला रक्त पाहिजे, आम्हाला भूक लागलेली आहे. तर देवीला आपल्या भक्तासाठी आपण काही क्षुधा शांती सुद्धा आपण करू शकत नाहीये, म्हणून देवी एक विचित्र स्वरूपामध्ये जाते, एक क्रोध येतो आणि स्वतःच्याच हाताने देवी आपलं मस्तकाचा शिरच्छेद करते आणि स्वतःचं रक्तच त्या वर्णिनी डाकिनींच्या मुखामध्ये पण देते आणि स्वतःही ते रक्त पिते. अशी ही कथा आहे. स्वरूप जर कधी तुम्ही पाहिलं तर एक नदी आहे, नदीखाली तुम्हाला कमळ दिसतं आणि त्या कमळावरती रती आणि कामदेव आहे. रती कामतुरा, रती आणि कामदेवाची जी अवस्था तुम्हाला जे दिसते ती अवस्था खूप वेगळी आहे, विपरीत अवस्थेत आहे. आणि ही जी विपरीत अवस्था आहे आणि मला आपण अशा मंचावरती बोलतोय, आपल्या मंचाचंच एक संवादातून उत्थान आपल्या मंचाचं नाव आहे. तर मला असं वाटतं की आताचा जे काही विषय बोलला जाणार आहे हा थोडासा समजून घेण्यासारखा आहे. त्यामुळे एक 18 वर्षापुढील लोकांनी हा बघावा. जर कधी तुम्ही भारतीय कामशास्त्राचा अभ्यास केला तर भारतीय कामशास्त्र म्हणतं की जेव्हा तुमचा कामावेग, जे आपण टिपिकल जे आपण मुद्रा बघतो ज्या काम क्रीडेच्या, त्या सर्वसामान्य लोकांना ते सिंपल वाटतं, ते तुम्ही सहजरित्या करू शकता. परंतु ते जे तिथे जे स्वरूप दाखवलेलं ते विपरीत रतातुरा, विपरीत. आणि ही जी कंडिशन आहे ही सर्वतः एकदम नॉर्मल माणूस त्या गोष्टी उपभोगू शकत नाही. त्याच्यामध्ये एक काम आवेग तितकाच जास्त लागतो. म्हणजे ही जी आहे ही अवस्था एखाद्या पोझिशनची नाही आहे, ती अवस्था तुमच्या शरीरातील काम आवेगाची आहे. ईडा म्हणजेच ती वर्णिनी आहे, पिंगला म्हणजेच ती डाकिनी आहे आणि शिशुम्ना म्हणजेच ती छिन्नमस्तिका आहे. ललिता सहस्त्रनामामध्ये जगदंबेचं नाव आहे बिसतंतू तनीयसी. बीस म्हणजे कमळ आणि कमळाचा जो काही दांडा असतो त्या दांड्यामध्ये त्याची जी फांदी आहे कमळाची, ते जर कधी तुम्ही काढलं त्यातून एक बारीक अशी रेष निघते, तंतू निघतो. आणि असाच तंतू आपल्या मेरू दंडामध्ये आहे, आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये आहे आणि हीच म्हणजेच आपली सुषुम्ना नाडी. तर जर कधी तुम्हाला ईडा आणि पिंगला याचा प्रवास तुम्हाला एक या मार्गाने तुम्हाला जायचं नाहीये, तुम्हाला सुषुम्ना पथेन, तुम्हाला सुषुम्ना मार्गाने तुम्हाला आत जायचं आहे, हे सांगण्यासाठी आपल्या शास्त्रकारांनी हे स्वरूप दाखवलं. नंतर तिने शिरच्छेद केलेला आहे. शिरच्छेद काय? ही अवस्था आहे, बलिदान आहे. शिर म्हणजे काय? तुमचं डोकं आहे. या बुद्धीमध्ये सर्व प्रकारचे विचार आहेत, वेगवेगळे कुतर्क आहे, वेगवेगळे कल्पनाशक्ती आहे, वेगवेगळ्या भ्रांती आहेत. जोपर्यंत तुम्ही तो तुमचा सडलेला मेंदू जोपर्यंत कापत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन उत्थान तुमच्या आयुष्यामध्ये नवीन उदय होऊ शकत नाही. आपण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये तुम्ही बघितलं असतं, आता राष्ट्र बघितलं, राष्ट्राचं निर्माणाचं कोणतंही राष्ट्र किंवा एखादी राज्य जेव्हा त्याची प्रक्रिया सुरू होते तर त्यामध्ये बलिदान सर्वात महत्वाचं आहे. विना बलिदान कोणतंच राष्ट्र नाही आहे. सगळ्यात अगोदर राज्य किंवा राष्ट्र निर्माणाची अवस्था, राष्ट्र उत्थानाची जी काही अवस्था आहे याची पहिली जी आहुती आहे ते म्हणजे बलिदान आहे. ज्या राष्ट्राचं, ज्या राज्याचं जितकं बलिदान तितकंच त्या राष्ट्राचा उत्कर्ष, हे समीकरण आहे. अगदी राजे रजवाडे इतिहास आपल्याला एवढ्या हजारो वर्षापासून ओरडून हेच सांगतोय.
विदाऊट आत्मबलिदान, विना बलिदान राष्ट्र उत्कर्ष, जीवन उत्कर्ष होऊ शकत नाही. आणि तुमचं आयुष्य, तुमचं जीवन सुद्धा एक प्रकारचं युद्ध आहे. मनामध्ये लगेच प्रश्न येणार ना आपल्या, की एवढं स्वरूप, भयावह स्वरूप, ठीक आहे, पूर्वीचा काळ तसा होता, आजच्या काळामध्ये छिन्नमस्तिकेची गरज काय? छिन्नमस्तेची गरज किंवा ह्या महाविद्यांची गरज, ह्या स्वरूपाची गरज यासाठी आपल्या शास्त्रकारांना वाटली, किंवा त्यामागे विज्ञान असं आहे की आपलं आजचं आयुष्य हे देखील युद्धच आहे. इथे जोपर्यंत तुम्ही मरणार नाही, जोपर्यंत तुम्ही आत्मबलिदान करणार नाही, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. बरोबर. एखादी राष्ट्राचं आत्मबलिदान झाल्यानंतर ते राष्ट्र उत्थापन होतं. एखादी डॉक्टर असेल, डॉक्टरच जर कधी आरामदायक सल्ला, त्या वैद्य किंवा डॉक्टर त्या पेशंटला आरामदायक तुम्ही राहा, तुम्ही काही चिंता करू नका, आपण गोळ्या घेऊन घेऊ, ह्या विचारात जर कधी वैद्य किंवा डॉक्टर राहिला, तर त्यामध्ये मरण कुणाचं आहे? त्या पेशंटचं आहे, त्या रोगीचं आहे. जर कधी त्या राज्याचं, त्या राष्ट्राचं जे काही सैन्यबल आहे, जे गृहरक्षक खातं आहे, ते जर कधी फक्त आरामासाठी झोपून राहा, काही हरकत नाही, करून राहा, राष्ट्र हे संपूर्ण पोखरल्या जाणार. राज्याचे राज्य पोखरल्या जाणार. म्हणजे संरक्षणासाठी सुद्धा आराम नाही आहे, तिथे सुद्धा तुम्हाला बलिदानच आहे. तर आपण आपलं पोलीस क्षेत्र असेल, आर्मी असेल, सैन्य दल असेल, हे सर्व काय आहे? हे स्वतःचं आत्मबलिदान करतायत, म्हणून आज आपण संरक्षण आपल्या देशाला, राष्ट्राला मिळतं आहे. आणि ही अवस्था दाखवण्यासाठी, समाजाची ती अवस्था दाखवण्यासाठी शास्त्रकाराने बलिदान, स्वतःचं आत्मदान तुम्हाला करावं लागणार आहे. तेव्हाच तुमच्यामध्ये नवचैतन्य येणार आहे. ही पण एक योगिक अवस्था आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये, मी जर कधी एखादी स्वरूप बघतो आहे, मला दत्त महाराजांना बघायचं आहे, मला स्वामींना बघायचं आहे, मला ह्या देवतेला बघायचं आहे, तुम्ही कल्पनेच्या आधारावरती जगताय. पण ह्या कल्पनेच्या ह्या कल्पनेला सुद्धा तुम्हाला कापायचं आहे. कारण की तुम्हाला बियॉन्ड द माइंड जाण्यासाठी जी ऊर्जा मदत करते, तीच म्हणजे जगन्माता छिन्नमस्तिका. आणि देव हा कल्पनेचा नाही आहे, तर कल्पनेच्या पलीकडला परमेश्वर आहे, हे समजण्यासाठी, ही अवस्था येण्यासाठी, योगी जनांना ती अवस्था समजवण्यासाठी छिन्नमस्तिका स्वरूप दाखवल्या गेल्या. रक्त हे काय आहे? तुमच्या जीवनातील, तुमच्या बुद्धीतील सर्व विचार आहे. जोपर्यंत तुम्ही बघा ना, तुम्ही एखाद्या व्यक्तीला नवीन जीवनाची सुरुवात करायची असेल, त्याचा एक विशिष्ट पॅटर्नच असतो. मला हेच करायचं आहे, मला तेच करायचं, मी एवढंच करू शकतो, मी तेवढंच करू शकतो. परंतु जोपर्यंत त्याची जी बुद्धी आहे, त्या बुद्धीचा तो जोपर्यंत शिरच्छेद करणार नाही, तोपर्यंत कल्पकता आणि नाविन्यता येऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे का, की छिन्नमस्तिकेचा संबंध 2 देवतेंशी जोडला जातो. एक आहे राहू आणि केतू, दुसरी जी देवता आहे ती आहे नरसिंह भगवान. ज्या दिवशी नरसिंह भगवानांची जयंती असते, त्याच दिवशी छिन्नमस्तिकेची साधना करण्यास सांगितलेली, 30 तिच्या प्रकटोत्सवाचा दिवस मानला जातो. दोन्हीही स्वरूप बघा, राहू आणि केतू. राहू आणि केतू काय? आता ज्योतिषीय दृष्ट्या जर कधी पाहिलं तुम्ही, अक्षांश रेखांश आहे, ठीक आहे, वरतून राहू आणि केतू काय? राहू आणि केतू म्हणजे तुमच्या पूर्वजन्मीच्या संपूर्ण वासना आहे. राहू म्हणजे वासना आहे आणि केतू म्हणजे त्याच्यासाठी केलेली धडपड आहे. जोपर्यंत तुम्ही ह्या दोघांना कापत नाही, तोपर्यंत तुम्ही जीवनमुक्ती करू शकत नाही. आता आजकाल वेगवेगळे पॅटर्न आले, कालसर्पदोष नावाखाली बऱ्याच गोष्टी चाललाय. पण मी अगदी सरळ सांगतो, ह्या जगामध्ये असा कोणी नाही आहे की त्याला राहू केतूचा त्रास नाही. राहू केतू आहे म्हणून आपण आज ह्या पृथ्वी तलावरती आपण जन्म घेतलेला आहे. विदाऊट वासना, विदाऊट इच्छा तुम्ही जन्म नाही घेऊ शकत. चुकलिया वर्म फेरा पडे. आपला वर्म चुकला आहे, त्याच्यामुळे आपल्याला फेरा पडलाय. पण हा वर्म कापण्याची शक्ती कुणामध्ये? तर ती आहे छिन्नमस्तिकेमध्ये. नरसिंह भगवानाचं रूप पाहिलं तर ते सुद्धा अर्धमानवी आहे. आणि जे काही डोकं आहे ते सिंहाचं आहे. भगवती प्रत्यंगिराला पहा तुम्ही, तिचंही स्वरूप तसं आहे. नरसिंहीचं रूप पण खूप वेगळं आहे. हे असं वेगळं का? आपल्या शास्त्रामध्ये पण विचारत, असं वेगळं का? माणसाला कसं काय? तुम्ही गणपतीला पण तुम्ही हत्तीचं तोंड लावून दिलं, सिंहाचं तोंड लावून दिलं. लोक टीका टिप्पणी करतात, नास्तिक लोक. पण हे यामध्ये कल्पकता नाही आहे, यामध्ये खूप मोठा विचार आहे
की जी बुद्धी जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या बुद्धीची मर्यादा तुम्ही तिला आखून देणार तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. मर्यादा तुम्हाला कापावी लागणार, तेव्हाच तुम्ही गणाधिपती होऊ शकता. ज्यावेळी तुम्हाला तुमचा जो क्रोध आहे तो क्रोध तुम्ही स्वतःच्या आत्मउत्थानासाठी वापरून तुम्ही मृगेंद्र म्हणजे तुम्ही सिंहासारखे या राजा होऊ शकता. अध्यात्मातलं हे स्वरूप सांगण्यासाठी नरसिंह तिथे दाखवले गेले. आणि स्वतःचं विचाराची, स्वतःच्या कल्पनेची, स्वतःच्या संपूर्ण मर्यादाचं शिरच्छेद करून नवीन आयुष्य सुरू करण्याची क्षमता म्हणजे छिन्नमस्तिका आहे. आणि ही अवस्था, मला असं वाटतं ही देवता नाही, ही अवस्था आहे. ज्यावेळी तुम्ही पाहिलं असेल, आता हा थोडासा सेन्सिटिव्ह विषय आहे, पण यावरती तर संपूर्ण राष्ट्र ह्या गोष्टीला मांडतं. जेव्हा कैलास मानसरोवर आपल्यापासून घेण्यात आला त्यावेळी किती रक्तपात झाला, किती युद्ध झाले. ज्यावेळी बांगलादेश, पाकिस्तान वगैरे यांचे विवाद झाले, जेव्हा ते वेगळा झाला तेव्हा किती शिरच्छेद झाले, किती रक्त गेलं. ज्यावेळी देशाची फाळणी झाली त्यावेळी किती रक्तपात झाला. ही अवस्था समाजामध्ये अशी पण येणार आहे की तुम्हाला एखादी गोष्ट जर कधी नाविन्यता घडत असेल तर तिथे सगळ्यात अगोदर रक्तपात तुम्हाला बघावं लागणार आहे. ही सृष्टीची रचना आहे हे सांगण्यासाठी ते स्वरूपाला तिथे वंदन करायचं सांगितलंय. तीच आहे छिन्नमस्तिका. जसं सुरुवातीला आपण सांगितलं की हे सगळं माहितीपर आहे. ही साधना घरी केली जाऊ शकत नाही आणि गुरुच्या मार्गदर्शनाखाली नाही तर गुरुच्या समोरच केली जाते. का? त्याचं कारण मला ऐकायला आवडेल. जर कधी तुम्ही चरित्र वाचलं, मी तुम्हाला नाव सांगतो, रमण महर्षी. रमण महर्षींचे शिष्य आहेत, त्यांचं नाव आहे गणपती मुनी. गणपती मुनींचं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे महातपस्वी. त्यांनी या पुस्तकामध्ये छिन्नमस्तिका याचा संबंध रेणुकेशी जोडलेला आहे, तेही मी पुढे सांगतो. त्यांनी सांगितलेलं आहे की सहस्त्रार्जुन म्हणजे अहंकार आहे आणि सुषुम्ना नाडी म्हणजेच रेणुका आणि छिन्नमस्तिका आहे. ज्यावेळी तुम्ही रेणुकेची उपासना, ज्यावेळी तुम्ही छिन्नमस्तिकेची साधना तुम्ही करता, तो इतका प्रचंड फ्लो तुमच्या शरीरामध्ये तयार होतो, इतकी ती ऊर्जा तयार होते की त्याच्याने तुमचं जे सहस्रार आहे हे तत्क्षणात फाडल्या जातं. तिथे हा सुद्धा विचार केलेला आहे की परशुरामांच्या हातामध्ये जी कुऱ्हाड दाखवल्या जाते, जसं हजारो कुऱ्हाडांचं वार तुमच्या त्या मेरुदंडावरती होतं, इतकं तुम्हाला ती ऊर्जा तुम्हाला जाणवते आणि तुमची ऊर्जा वर उठते. बघा ना तुम्ही की सगळ्यात प्रेमळ काय आहे, सगळ्यात सौम्य कशाला आपल्याला मानलं जातं, तर पाण्याला मानलं जातं. जलतत्व जर कधी एखाद्याचं असेल कुंडलीमध्ये, त्याला सांगतात की तुम्ही खूप भावनिक आहात, तुम्ही खूप प्रेमळ आहात, जलतत्वावरून ढोबळमानाने सांगितलं जातं. पण त्याच पानाला जो इतका जास्त वेग दिला जातो ते प्रलयाला सुद्धा कारणीभूत ठरतं. जे मोठे मोठे डायमंड आपण कापतो, त्याला काय कट करतो, त्याला काय वापरलं जातं? वॉटर प्रेशर. फक्त प्रेशर आणि ते पाणी, या पलीकडे दुसरं काहीच नाही. सेम इथेही तीच प्रक्रिया आहे. छिन्नमस्तिका म्हणजे तुमच्यातला तो भावना आवेग खाली न जाता तो भावना आवेग तुम्हाला अधोगामी न करता ऊर्ध्वगामी करायचे आहे. ती प्रक्रिया इतकी सोपी नाही आहे. त्यासाठी तुमच्या बुद्धीमध्ये एक विक्षिप्तता येऊ शकते, तुमच्या शरीरामध्ये तुम्ही डॅमेज होऊ शकतात. यासाठी गुरूंना माहिती आहे की ती ऊर्जा कशी हँडल करावी, तिला पुढे कसं घेऊन जावं. यासाठी ती घरामध्ये किंवा विदाऊट गुरु ही साधना केल्या जात नाही. उग्र आहे का? तिचं स्वरूप बघा ना तुम्ही, दिगंबरा का दाखवलेलं आहे की त्या शक्तीला तुम्ही असं कोटिंग नाही करू शकत. तुम्ही असं म्हणणार आहे का की मी अग्नीला, अगदी ती ज्वालामुखीला आम्ही खूप छान कंट्रोल करतो, तिच्यावरती कोटिंग करतो आणि तिच्यावरती आम्ही घर बांधतो, पण जेव्हा तो लाव्हा बाहेर उफाळणार आहे त्यावेळी विनाशच होणार आहे. तसं आपल्या शरीरामध्ये अंतर्गत याच्यामध्ये असे काही भावना आवेग आहेत. तुम्ही पाहिलं असेल, जर कधी तुम्ही एखाद्या, आता बऱ्याच वेळा ॲज अ काउन्सिलर म्हणून किंवा मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अनेक वेळा जेव्हा आम्हाला शिकवलं जायचं त्यावेळी आम्ही जेलमध्ये लोकांशी, ज्यांनी काही हत्या केलेली आहे त्यांच्याशी बोलण्याचा वेळ येतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की
आज आम्हाला या गोष्टीचा पश्चाताप होतोय, कारण की 1 मिनिटामध्ये आम्ही कोणाची हत्या केली. तो आमचा भाऊ होता, तो आमची बहीण होती. एकाने सांगितलं की माझ्या बहिणीला मी विचित्र अवस्थेमध्ये पाहिलं, मला माझा राग कंट्रोल झाला नाही, मी तिची हत्या केली. म्हणजे तो 1 मिनिटाचा आवेग तुम्हाला तुमचं आयुष्य बर्बाद करून देतो. हा काय झाला? हा तुमचा असलेला क्रोध आवेग. जे काही बलात्कारी लोक, ज्यांना आता ही अवस्था, आपण कोणाचीच पाठराखण करत नाही, पण जर कधी तुम्ही त्यांच्याशी बोललात, ज्यांना त्याचा पश्चाताप होत आहे, निर्लज्ज लोकांना सोडून द्या, पण ज्यांना त्याचा पश्चाताप होतोय, त्यांचं आयुष्य बर्बाद काय झालं? तो काम आवेग एका क्षणासाठी त्यांनी होत्याचं नव्हतं केलं आणि त्या काम आवेगामध्ये स्वतःचं आयुष्यही आणि समोरच्या व्यक्तीचं आयुष्यही खराब केलं. कोणता आवेग आला? काम आवेग आला. तर असे भावनांचे असे आवेग जे तुमच्या बुद्धीला विघटन करून टाकतील, तोच आवेग तुम्हाला आध्यात्मिक उत्थानासाठी वापरायचा आहे. ही प्रक्रिया म्हणजे छिन्नमस्तिका, आणि ती विदाऊट गुरु जर कधी झालं होऊ शकत नाही, कंट्रोल होऊ शकत नाही. म्हणूनच ना शिरच्छेद केलाय ना. डोकं काय आहे? आपला ब्रेन काय आहे? विचार आहे. आपलं कंट्रोलिंग आहे. मेन बॉस इथेच आहे. इथे काही झालं तर खालची संपूर्ण अवस्था बिघडणार आहे. तर म्हणजे तिने स्वतःचा शिरच्छेद केलाय, म्हणजे अशी ऊर्जा आहे की ती कोणाकडूनच ती कंट्रोल होऊ शकत नाही. हे दाखवण्यासाठी त्या वाटेला जाऊ नका. काम आवेग जाता, अनेक उदाहरणं आहेत, अनेक त्यामध्ये याचे अनुभव आहेत. जेव्हा तुम्ही छिन्नमस्तिका साधना करता त्यावेळी क्षणामध्ये तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा अगदी हीट तयार होऊन जाते. अग्निमंत्र आहे. कारण की आपल्या श्रीविद्येमध्ये अनेक प्रकारच्या विद्या सांगितलेल्या आहे. कादी विद्या, हादी विद्या, कहादी विद्या आदी सांगितलेल्या आहे. वेद काळांपासून सुद्धा या जगदंबेची उपासना होती. जर कधी तुम्ही देवी अथर्व शीर्ष पाहिलं तर देवी अथर्व शीर्षामध्ये एक श्लोक आहे, काम योनी कमला वज्रपाणीर गृहा मातरिश्वाभ्रमिंद्र, असा तो श्लोक आहे. कामो योनी कमला वज्रपाणीर. वज्रपाणीर हा जो शब्द आहे, हीच म्हणजे छिन्नमस्तिका आहे. आणि ह्याच शब्दावरून, ह्याच प्रक्रियेतून वज्रयान शाखा, बौद्धयान सर्व सुरू झालं. मेन जो शब्द आहे ना, तिथे लकार आहे. लकार विद्या आहे. ही लकार विद्या विनाशाला कारणीभूत ठरते. तुम्ही जर कधी पाहिलं असेल, एक ठराविक ठिकाणी, एक ठराविक वेळी आपल्याला विशिष्ट आवाज ऐकू येतो. त्या आवाजामध्ये ल वरती जास्तीत जास्त प्रेशर दिलं जातं. जे आपण माईकवरती कधीतरी बरोबर टायमिंगवरती आपल्याला ऐकू येतं, लकार दिला जातो. हा लकार काय? हा विनाश आहे. आणि आज आपण विरोधात नाही आहोत. ही विचारसरणी तुम्ही स्वतः बघा. आणि अनेक राष्ट्र त्याला तुम्हाला कारणीभूत आहेत. काय होतंय आज? ही लकार काय? ही अवस्था आहे. जे तुम्ही ऐकणार, जे बोलणार, त्याच गोष्टी होत जातात. पण इथे तीच ऊर्जा खूप व्यवस्थित पद्धतीने मॉडिफाय करून तुम्हाला यूज केली गेली आहे. सापाचा दंश, जर कधी तुम्हाला कोबरा चावला तर शरीरामध्ये एक क्षणात तुमचा लखवा येतो आणि तुम्ही जातात. पण अशा वेळी त्याच कोबराचं विष औषध म्हणून वापरलं जातं मेडिसिनमध्ये. हे तर विज्ञान पण मान्य करतं. तसं अशी काही ऊर्जा आहे या ब्रह्मांडामध्ये जी विनाशाला कारणीभूत आहे, पण तीच ऊर्जा स्वतःच्या आत्मउत्थानासाठी वापरल्या गेली पाहिजे. हे सायन्स म्हणजे छिन्नमस्तिका साधना आहे. म्हणून त्यातून आपल्याला खूप सांभाळून, खूप विचारपूर्वक आपल्याला जावं लागतं. आणि ही साधना आपल्याच धर्मात होते असं नाही आहे. ही साधना बौद्ध धर्मामध्ये सगळ्यात जास्त प्रचलित आहे. वज्रयोगिनी, वज्रडाकिनी ह्या रूपाने तिची, वज्रवाराही आदी रूपाने तिची साधना केली जाते. वज्रयान शाखेमध्ये तर इथपर्यंत सांगितलेलं आहे की जेव्हा गौतम बुद्ध महानिर्वाण अवस्थेत होते तेव्हा त्यांचं शरीर तुम्ही बघा. जर का तुम्ही अजिंठा लेणीला गेला तर त्यांचं पूर्ण क्रश झालं होतं, संपूर्ण कृश झालेलं होतं. आणि ही अवस्था म्हणजे छिन्नमस्तिका आहे. ही अवस्थाच म्हणजे वज्रयोगिनी आहे. ही अवस्थाच म्हणजे छिन्नमुंड आहे.
छिन्नमुंडा नावाने तिबेटमध्ये, भूतानमध्ये ही संपूर्ण साधना केली जाते. थायलंडमध्ये सुद्धा ही साधना केली जाते छिन्नमुंडा नावाने. ही अवस्था आहे. वज्रयान शाखा किंवा स्वतःचं अहंकार, स्वतःचं रक्त, स्वतःची मज्जा संपूर्ण काही त्या योगिनीला तुम्ही अर्पण करून देतात आणि तुम्ही महानिर्वाणाला प्राप्त होतायत. ही अवस्था सांगण्यासाठी वज्रयान शाखेमध्ये गौतम बुद्धांनी सुद्धा हिची साधना केली अशी मान्यता आहे. आणि क्विक अगदी क्षणामध्ये ती तुम्हाला ऊर्जेचा अनुभव देते. ज्यावेळी आपल्या श्री पितांबरा बगलामुखी शक्तिपीठम वेळी दशमहाविद्या हवन असतात, त्यावेळी त्रिपुर भैरवी छिन्नमस्तिकेचं ज्यावेळी हवन असतं तेव्हा आपण बऱ्याच लोकांना बाहेर काढतो. पण जेव्हा तिचं हवन होताना क्षणामध्ये लोकांना त्याचे ऊर्जांचे स्पंदनं जाणवायला सुरुवात होऊन जातात, कारण की शक्तिपात म्हणजेच छिन्नमस्तिका आहे. मग ही ऊर्जा आपल्याकडून पेलवल्या जाणार नाही. माझं नोकरीचं काम व्हावं, मला माझं लग्न व्हावं, माझं XYZ काम व्हावं म्हणून ही साधना केल्या जात नाही. तिचा आणि तुमच्या व्यावहारिक जीवनाचा काही संबंध नाही. आणि जेव्हा तुम्ही साधना करतात तेव्हा ती व्यवहार नाही, ती प्रपंचातून ती तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ती ऊर्जा वापरणार आहे. तर तुम्ही काय करता? तुम्ही जर कधी तुम्ही म्हणत असाल तर छिन्नमस्ता साधना आम्ही स्वतःसाठी करावं, नाही, ते चुकीचं होणार आहे. ते फक्त आत्मउत्थानासाठी, कुंडलिनी जागृतीसाठी तिची साधना केली जाते. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस आदी महामुनींनी सुद्धा जेव्हा साधनेचे अनुभव सांगितले तेव्हा 2 प्रक्रिया आहे. एक आहे अधोगामी, एक आहे ऊर्ध्वगामी, एक आहे प्रसव, दुसरी प्रक्रिया आहे प्रतिप्रसव. जितकी पीडा आईला बाळाला जन्म देताना झाली तीच पीडा तुम्हाला त्यावेळेला सहन करायची आहे. हजारो विंचांचे डंख तुमच्या शरीरामध्ये होणार आहे आणि तुमचं शरीर हे त्याला सहनच नाही करणार आहे. ही अवस्था प्रत्येक मुनींनी भोगली. प्रत्येक ज्यांची कुंडलिनीचं उत्थापन झालंय त्यांनी ही अवस्था भोगली. मोठमोठे खूप काही असे लेख आहेत, खूप काही मुनी आहेत की ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला दिलं. म्हणून सांगितलं जातं की ही साधना गरजत्या लोकांसाठी नाही आहे. पण तरी पण तुमची इच्छा असली किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही ही आम्हाला भविष्यात हिच्याशी खूप मिळतं जुळतं आहे, जसं की राहू केतूचे त्रास, राहूची बाधा आहे, केतूची पीडा आहे, तुम्हाला रोजगार मिळत नाही आहे, तुमचे सगळे विषय स्टॉप झालेत आणि तुम्हाला कोणी रेकमेंड केलं की तुम्ही छिन्नमस्तिकेची साधना करा, मग अशा वेळी साधं आणि सरळ महाराष्ट्रामधलं भगवती रेणुका मातेची उपासना. तिचाही शिरच्छेद झाला. परशुरामांनी जगदंबिकेचा शिरच्छेद केला आणि म्हणूनच तिला रेणुका तंत्रामध्येच छिन्नमस्तिकेचं प्रारूप सर्वप्रथम आपल्याला मिळतं. आता तुम्ही जसं बोललात की छिन्नमस्ता देवी आणि रेणुका मातेमध्ये साधर्म्य, किंवा तुम्हाला जर छिन्नमस्ता करायची नसेल उग्र रूपामध्ये तर एकदम सौम्य रूपामध्ये रेणुका माता आहे. रेणुका माताचं जर आपण विचार केला तर कहाणी तुम्हीच सांगाल मला, परंतु ती सोशिक, सोज्वळ, एक पतिव्रता स्त्री अशा पद्धतीचं रूप आहे. आणि छिन्नमस्ता देवीचं अत्यंत उग्र, आत्तापर्यंत जसं आपण ऐकलं ते एकदम भयावह आहे. पण दोन्हींच्या साधनेने फळं सेम मिळतात, फक्त इथे उग्रता कमी झालेली आहे. इथे तीच उग्रता तुम्हाला वात्सल्यामध्ये आलेली आहे आणि ती तुमच्या शरीराला ती ऊर्जा पोषक आहे, तुम्ही ती ऊर्जा सहन करू शकता. अशी म्हणजे रेणुकेची उपासना आहे. रेणू राजाच्या साधनेतून, यज्ञातून जी शक्ती प्रकट झाली तीच शक्ती रेणुका. रेणुका म्हणजे तुमचा आत्मसंयम. कथा बघा ना की त्या रेणुका भगवतीचा आत्मसंयम क्षणामध्ये त्या पाण्यामध्ये ते रतिक्रीडा करत असताना गंधर्वांना पाहिलं, स्वतःचा आत्मसंयम तिथे तुटला आणि जमदग्नीने शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. अशी कथा आहे. जमदग्नी म्हणजे काय? तुमच्यातली विवेक बुद्धी आहे, तुमच्यातला तो साधनेचा ते तप सामर्थ्य आहे जमदग्नी म्हणजे. जेव्हा तुमच्या एखादी कृती तुम्ही करता, ती कृती झाल्यानंतर ती कृती चांगली आहे की वाईट हे तुमचं आत्मचिंतनच तुम्हाला सांगतं आणि ते गिल्ट तुम्हाला निर्माण करतं की तू चुकलास, तुझ्याकडून हे व्हायला नको. जमदग्नी ऋषींना तर आपल्या पुराणांमध्ये खूप कोपिष्ट दाखवलंय. पण ह्याच्यासाठी त्याचा जो अर्थ आहे ते स्वतः भगवान शिव आहेत. भगवान शिवांचं असं रूप जे तपाला रिप्रेझेंट करतं. आणि तपाशिवाय सामर्थ्य येत नाही, तपाशिवाय
आणि एक ऊर्जेचा तो गणित आहे, ते ऊर्जेचा एक असा प्रवाह आहे की त्यातून तुम्हाला क्रोध पण आहे. आणि बघा, तुम्ही जर कधी अगदी व्यावहारिक पाहिलं, जे लोक साधना करतात, साधनेच्या उच्च टोकावरती आहेत, तर ते थोडेसे जमदग्नी स्वरूपातच आपल्याला दिसतात. स्वामी महाराजांनी खूप गोड बोलले का कुणाशी? खूप रेअर उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी स्वामींनी आपली सौम्यता दाखवली. शंकर महाराज म्हणजे ही एक अवस्था आहे, एक योगीची ती अवस्था आहे. ते दाखवण्यासाठी ते सगळं स्वरूप सांगितलं. मी तुम्हाला संदर्भ दिला की गणपती मुनींनी त्यांच्या पुस्तकामध्ये जे इतकं सुंदर वर्णन केलं जमदग्नी मुनींचं, परशुरामांचं, ते समजण्यास जोग आहे. तर मग आपल्या ह्या सगळ्या आत्मसंयमाचा तिथे बांध फुटला, आपल्याकडनं चुकीची झाली, म्हणून भार्गवांनी शिरच्छेद केला आपल्या आईंचा. आणि शिरच्छेद केला तिथे निष्क्रिय छिन्नमस्तिका स्वरूप तिला मांडलं जातं. ह्या छिन्नमस्तिकेने स्वतःच्या हाताने शिरच्छेद केलेला आहे आणि इथे निष्क्रिय आहे, दुसऱ्याकडून शिरच्छेद झाला. अजून मी तुम्हाला देतो, जेव्हा तुम्ही रेणुकीची साधना करता आणि तुमच्या आयुष्यामध्ये आता परत प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. आता मी वारंवार हा शब्द का उपस्थित करतो आहे की रेणुका साधना का करू किंवा मी छिन्नमस्ता साधना का करू, त्याचं मी कसा ओळखू की मला रेणुका साधना करायला पाहिजे, असा आपल्या मनामध्ये प्रश्न मनामध्ये येतो. तर मी अशा वेळी सांगतो की ज्यावेळी तुम्हाला पावली तुमचा अपमान केला जातो, ज्यावेळी तुमच्या स्वतःच्या अस्तित्वावरती प्रश्न उपस्थित केला जातो, ज्यावेळी तुम्हाला मी कोण आहे, माझं अस्तित्वच मला काही कळत नाही आहे, ही जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये प्रसंग येतो, ज्यावेळी सर्व काही चांगलं करून देखीलही तुम्हाला शत्रू मानून तुम्हाला प्रत्येक वेळी डावललं जातं, ही अवस्थाच म्हणजे रेणुकेची अवस्था आहे. ही अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही त्या जगदंबेकीचं आराधना कराल, तेव्हा ते तुमच्या आयुष्यातलं हे जे काही प्रसंग आहे, त्या प्रसंगातून ती तुम्हाला बरोबर बाहेर काढते. मग अशा वेळी तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं, जर कधी तुम्हाला रेणुकेची साधना करायची असेल तर रेणुका तंत्रामध्ये भार्गव कवच सांगितलेलं आहे, परशुरामांचं कवच. तर हे भार्गव कवच वाचूनच तुम्ही रेणुका मातेची साधना करावी. आता माझं लिखाण चाललंय रेणुका तंत्रमवरती. आपल्या महाराष्ट्रामधलं जे शक्तिपीठ आहे आई रेणुका, हे खूप मोठं पीठ आहे. कालिका पुराणामध्ये खूप तिच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. पण ह्या सगळ्यांना आपल्या पीठांची माहिती व्हावी, ती शक्ती कळावी म्हणून ते लिखाण चाललंय. तर त्यामध्ये विस्तृत पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये भार्गव कवच सांगितलं आहे. भार्गव कवच जेव्हा तुम्ही वाचता, त्याची साधना करता, तेव्हा ती ऊर्जा तुमच्याकडून कंट्रोल होते. म्हणून ज्या ठिकाणी रेणुका आहे त्या ठिकाणी परशुराम आहे. आणि इथे देखील काही वेगळं नाही आहे. इथे स्वतः जेव्हा तुम्ही छिन्नमस्तिकेची साधना करता, छिन्नमस्तिकेंना कबंध शिव सांगितलेले आहे. प्रत्येक महाविद्यांचे शिव आहेत, छिन्नमस्तिकेचे कबंध शिव आहे. शिव का सांगितलेले आहे? ज्यावेळी तुम्ही कोणत्याही महाविद्येची साधना करता, शिवाचे वेगवेगळे अँगल फक्त त्या शक्तीला माहिती आहे आणि ती साधना तुम्ही कंप्लीट केली तर ती आपल्याला जेवढं शिव समजले ते तुम्हाला तुमच्या पुढे ती त्याचं ज्ञान प्रदान करते, देते. हे सांगण्यासाठी ह्या सगळ्या महाविद्या दिलेल्या आहेत. तर असं अवस्था तुम्हाला येत असेल तर तुम्ही रेणुकीची साधना, भार्गवाची साधना करून तुम्ही साधना करू शकता. रेणुका माता किंवा परशुरामांची जी कहाणी लोकार्थाने किंवा लोकांना जी माहीत आहे तीच आहे की जमदग्नी ऋषींनी भार्गवाला परशुरामांना रेणुका मातेचं शिर उडवायला सांगितलं, परशुरामांनी उडवलं. संपूर्ण कथेमध्ये रेणुका माता जसं त्या अग्नीतून प्रकट झाली हे तर आहेच आहे, परंतु रेणुका माता ही एकदम सोशिक बाई ज्याला म्हणतो आजच्या काळातली, तशा पद्धतीची पतिव्रता, पती जे सांगेल ते काम करणारी आणि भार्गवाने मस्तक मारल्याच्या नंतर तशीच सोशिकपणे उभी राहणारी. ही अशी रेणुका ती महादेवी कशी झाली हा एक सर्वात मोठा प्रश्न असतो. आणि लोकार्थाने लोकांमध्ये परशुरामांना एक घेऊन थोडेसे गैरसमज असतात की स्वतःच्या आईचं मस्तक मारणारा धर्मात्मा कसा झाला. हे दोन प्रश्न असतात. बघा, वादविवाद पूर्वीपासूनच होते, पण मूळ आपल्याला त्या कथेचं गांभीर्य समजणे खूप गरजेचं आहे. इथे विषय पूर्वीचा जो काही काळ होता, तो जो काही जो काळ होता, तो काळ वेगळा त्याची धारणा खूप वेगळी होती. आणि जमदग्नी मुनी हे अत्यंत तपनिष्ठ होते.
तिथे तुम्ही त्यांना मनुष्यबुद्धीने तुम्ही बघितलं नाही पाहिजे. ते शिवांचं तो त्यांचा अवतार होता. आणि आपल्या पत्नीने केलेली एक शेवटी ते त्यांचं तपस्वी जीवन जगत होते. आणि जेव्हा एका तपस्विनीकडून अशी चूक होते आहे ही त्यांच्या मुक्तीसाठी योग्य नाही आहे. मी तुम्हाला म्हटलं ना की ही अवस्था आहे. ही अवस्था आहे. ज्यावेळी तुम्ही तप सामर्थ्य तुमचं वाढत असतं त्यावेळी एक क्षणामध्ये तुमच्या मनामध्ये तो काम आवेग येतो आणि त्यातून तुमचं पतन होऊ शकतं. पण तो तुमची आत्मतपच तुम्हाला यातून तुम्हाला बाहेर काढतं. हे सांगण्यासाठी ही प्रक्रिया दिली. लीला आहे ती लीला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी 3 म्हणजे त्यांचे चौथे भार्गव होते. त्यांनी आपल्या जमदग्नी मुनींनी सांगितलं की तुम्ही 3 मुलांना सांगितलं की तुम्ही शिरच्छेद केला, पण मातृदेवो भव हा धर्म आहे म्हणून त्यांनी शिरच्छेद केला नाही. पण वडिलांनी सांगितलं ज्याच्यामुळे माझा जन्म झालेला आहे आणि वडिलांना वाटतंय की आई चुकलेली आहे आणि माझा पुत्रधर्म आहे की मला ह्या गोष्टी कराव्या लागतील. म्हणून त्यांनी सर्वात अगोदर तो धर्म पाळला. धर्म पाळल्यानंतर तू धर्माचं पालन केलंस, तुला काय वरदान पाहिजे. त्यावेळी वर मागणारे सुद्धा परशुराम होते की अगोदर माझ्या भावांना जिवंत करा, नंतर आईला जिवंत करा आणि तुम्ही तुमचा रागाचा त्याग करा. आणि ती सर्व कथा झाली. ती कथा झाली ही आपली अनेक त्याला आयाम आहेत, पण अशी ही कथा आहे की 3 भावांना जीवनदान प्राप्त झालं, आईला सुद्धा जीवनदान प्राप्त झालं आणि मग नंतर कालांतराने त्यांनी स्वतःचा राग जो आहे तो त्याग परशुरामाला दिला. परशुराम नाही, मूळतः भार्गव तर अत्यंत क्रोधीच होते. तर म्हणजे क्रोधी म्हणण्यापेक्षा धर्मनिष्ठ होते आपण असं म्हणू. तर त्यावेळी प्रसंग असा आला की साधनेमध्ये परशुराम असताना कार्तवीर्यार्जुन तिथे आले. कार्तवीर्यार्जुननी ती कामधेनू गाय पाहिली, त्यावरून सगळं युद्ध झालं आणि युद्धामध्ये जमदग्नींचा मृत्यू झाला आणि जगदंबा रेणुकासुद्धा सती जाण्यास सिद्ध झाली. आणि एका डाल्यामध्ये माता रेणुकेचा तो पूर्ण छिन्नभिन्न झालेला देह, रक्तपात झालेला म्हणजे प्राण होता पण रक्तपात झालेला देह आणि एकीकडे जमदग्नी मुनींचं देह ठेवून ते संपूर्ण भारत भ्रमण त्यांनी केलं की अशी त्यांना कोरी भूमी पाहिजे होती की ज्या ठिकाणी कोणाचं रक्तपात झालेलं नाही आहे. अशा ठिकाणी त्यांना ते करायचं होतं. दशक्रिया विधी आधी करायची होती. दत्त महाराजांनी सांगितलं होतं की एक तुला काडी देतो, ह्या काडीला जिथे पालवी फुटेन ती कोरी भूमी मानायची आणि त्या ठिकाणी तू विधान करायचं. असं करत करत ते माहूरला आले. माहूरला त्या ठिकाणी त्या काडीला पालवी फुटली आणि त्या ठिकाणी दत्त महाराजांनी स्वतः जमदग्नी ऋषींचं 10 दिवस संपूर्ण पिंडदान आदी क्रिया केली आणि त्यावेळी भगवती रेणुका सती जाण्यासाठी तिथे सिद्ध झाल्या होत्या आणि त्या सती गेल्या होत्या. अशी देखील कथा कालिका पुराणामध्ये सांगितली गेलेली आहे. आणि त्या ठिकाणी जे मातृतीर्थ आहे, मातृतीर्थ म्हणजे दत्त महाराजांनी आणि दत्त महाराजांनी जेव्हा सांगितलं, सगळ्या तीर्थांचं आवाहन केलं, तेव्हा परशुरामांनी तिथे भूमीवरती आघात केला आणि संपूर्ण तीर्थांचा प्राझर तिथे तयार झाला. त्याच ठिकाणी सती माता रेणुका आणि जमदग्नींचा अस्थि विसर्जन सुद्धा त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये ती पद्धत आहे की ज्यांची कुलदेवता रेणुका माता आहे त्यांनी त्या मातृकुंडातून जो काही दगड आहे त्याला बाणा म्हणतात, तो बाणा आणला जातो, त्याला शेंदूर लावला जातो आणि मग त्याची स्थापना केली जाते. ही पण कथा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कथा जरी असल्या तरी त्याचे एक वेगळे आयाम दिलेले, आपण ते आयाम बघत नाही आणि आक्षेप करतो. त्यांनी तो धर्म जरी त्यांनी वडिलांचा धर्म जरी स्वीकारला पण त्या धर्मातून ते जरी त्यांनी पाप केलं, मला असं वाटतं चातुर्य दाखवलं. म्हणजे अगोदर परशुरामांनी जमदग्नींनी 3 मुलांना सांगितलं होतं तर त्यांनी केलं नाही म्हणून ते त्यांनी त्यांना शापित करून त्यांना मारलं
आणि त्याच्यानंतर रेणुका मातेचं मस्तक मारणं वगैरे लीला केली आणि हो. परत त्यांना जागवलं, त्यांचा रागही घालवला. सो हे मला असं वाटतं की त्यांनी समयसूचकता दाखवलेली आहे. समयसूचकता दाखवली आणि ही लीला झाली. मग नंतर त्यांनी दत्त महाराजांसमोर खूप त्यांनी आक्रोश केला की माझ्या आईला सुद्धा देह ठेवावा लागला, अशी सगळी प्रक्रिया घडली. आणि कार्तवीर्यार्जुनामुळे, क्षत्रियामुळे तर हे सगळा प्रसंग आला. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 21 वेळा शपथ घेतली होती की मी निक्षत्रिय करेल संपूर्ण वंश, आणि ते की त्यांनी केलंही. पण त्याची पुढची कथा आपल्याला माहिती नाही. पुढची कथा जे आपण सांगतो की ते मागे वळून बघू नको, 3 वेळा आई आवाज देईल. ह्याच्याविषयी तर रेणुकेचा ते मुखवटा आजही तो रेणुका आपल्याला मंदिरामध्ये दिसतो. परंतु त्याच्या पुढची कथा अशी सांगितली जाते की म्हणजे रेणुका त्या भूमीतून खाली अर्धी आली. दत्त महाराजांनी सांगितलं असताना की मागे बघू नको, तरी देखील अर्धीच त्या रेणुका आल्या आणि त्या परत टाहो करायला लागले परशुराम की मला माझी आई परत मिळाली नाही, माझी चुकलं. त्यावेळी परशुरामांना दत्तात्रय सांगतात की तुझी आई कोण होती हे तुला माहिती नाही, तू तुझ्या आईने घेतलेल्या अवताराला तुझी आई का मानतोयस? तुझी आई आदिपराशक्ती ललिता त्रिपुर सुंदरी आहे, तू तिला भज, तिच्या रूपाला तू प्राप्त हो, तर तू खरा पुत्र. त्यावेळी तिथे प्रथम परशुरामांना दत्तात्रयांनी श्रीविद्या दीक्षा दिली आणि सातारा जिल्ह्यामध्ये ते अजूनही ठिकाणे ज्या ठिकाणी परशुरामांना ही दीक्षा दिल्या गेली. तर ही जी कथा आहे आपल्याला आपण त्या कथेमध्ये न अडकता ही एक लीला होती आणि श्रीविद्येचे परम उपासकच परशुराम होते. हे एवढा सगळा रक्तपात त्यांनी बघितला नसता तर महाभारत वेळी सुद्धा त्यांची गरज भासली नसती. ते सगळं केलं होतं म्हणून महाभारतामध्ये सुद्धा परशुरामाचा उल्लेख आहे. आणि एकमेव परशुराम हा असा अवतार आहे की एक अवतार समोरासमोर आलेले आहेत. परशुराम सुद्धा अवतार आहे श्रीहरी विष्णूंचा आणि प्रभू रामचंद्र सुद्धा श्रीकृष्ण अवतार आहे. तर जेव्हा शिवधनुष्य तोडल्या गेलं त्यावेळी परशुराम आणि प्रभू रामचंद्र एका वेळी एकमेकास त्यांनी बघितलेलं आहे. तर ही एक श्रीकृष्णाने देखील श्रीकृष्णांनी सुद्धा सुदर्शन चक्रच मला वाटतं परशुरामांनी दिलेलं आहे. तर ह्या ज्या सगळ्या कथा आहे, हे सगळ्या कथा आणि परशुराम तर खूप मोठी शक्ती आहे. आज ज्या पद्धतीने आपण मानतो तसं नाही आहे. तर ते मागचा अर्थ समजून तुम्ही साधना केली पाहिजे. आणि भार्गव कवच अत्यंत पॉवरफुल आहे. जो व्यक्ती भार्गव कवच वाचतो त्याला दत्त कृपा खूप लवकर प्राप्त होते. आता मी जे विधान करतोय ना ते अनेक लोकांना त्याचं हे होईल. ज्यावेळी तुम्ही सडनली दत्त उपासना सुरू करता तर तुमच्या आयुष्यामध्ये बरीचशी फेरबदल व्हायला सुरुवात होते. आपल्याला ती सत्य पचवून घेण्याची तेवढी क्षमता नसते. महाराजांची कृपा होते, आपल्याला मार्ग दाखवतात, पण आपल्याला सुरुवातीला आपलं मनामध्ये चंचलता येते, कसं होणार, काय होणार. महाराज तर सगळं काही चांगलं करतात. परंतु जर कधी तुम्ही व्यवस्थित भार्गव कवच वाचून जर कधी तुम्ही उपासना करत असाल तर तुमच्यामध्ये संयम वाढतो. तुमच्यामध्ये ती जी दृष्टी आहे ती तुमची दृष्टी खराब होत नाही आणि तुम्हाला लाभकारी होते. म्हणून भार्गव कवच नक्की वाचलं पाहिजे, त्याला दीक्षेची आवश्यकता नाही. खूप छान. रेणुका उपासना आपण जसं येत होतो छिन्नमस्ता देवीवरून रेणुकावरती आलोत. कशासाठी करतात रेणुका मातेची उपासना? भौतिक सुखासाठी? अजूनही त्याचे काही परमोच्च अर्थ आहेत? रेणुका हे असं तत्व आहे की प्रत्येक रेणूमध्ये जी शक्ती आहे तीच म्हणजे रेणुका आहे. तर ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये मार्ग मिळत नाही, ज्यांची कुलस्वामिनी भगवती रेणुका परमेश्वरी आहे, ज्यांना श्रीविद्यामध्ये साधना करायची असेल त्यांनी रेणुकेची उपासना केली गेली पाहिजे. रोजगार प्राप्तीसाठी रेणुकेची उपासना अत्यंत, संतान प्राप्तीसाठी, जीवनातला बघा मी म्हटलं छिन्नमस्तिका म्हणजे अगदी क्रियाशील आणि रेणुका म्हणजे अगदी सात्विक स्वरूप. तुमच्या प्रापंचिक अडचणीला जर कधी तुम्हाला वाटत असेल की आम्ही ह्या प्रापंचिक अडचणीतून बाहेर गेलं पाहिजे, त्याला एकमेव उत्तर आहे ते म्हणजे रेणुका. बरेचसे असाध्य असे विकार आहेत की त्यामध्ये तुम्हाला उत्तर भेटत नाही, जसा की ब्लड कॅन्सर. यामध्ये तुम्हाला ही रेणुका तत्वच तुम्हाला मदत करतं. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे रामकृष्ण क्षीरसागरजी महाराज नगर निवासी त्यांचं एक खूप चांगलं वचन आहे. त्यांनी सांगितलं आहे की ज्या शक्तीला शेंदूर लावलेला आहे ते जागृत स्थान मानावं. आणि प्रचंड चंडिका म्हणजे भगवती सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी देवी आणि मातापूर निवासिनी भगवती रेणुका ह्या सुद्धा पूर्ण शेंद्राने माखलेल्या आहेत. ऊर्जा तत्व आहे, शक्ती तत्व आहे.
मोर्याला सुद्धा शेंदूर लावला जातो आणि भगवतीला सुद्धा शेंदूर लावला जातो. शक्तितत्व समजायचं असेल तर तुम्हाला मुलगा समजणं गरजेचं, म्हणून गणपतीची उपासना श्रीविद्येमध्ये आणि रेणुका उपासनामध्ये भार्गव उपासना सर्वप्रथम. ह्या साधना केल्या तर तुमचं आयुष्य खूप चांगलं होईल, व्यवस्थित होईल. उदाहरणांवरती येऊयात. हो, नक्कीच. काही उदाहरणं असे जे छिन्नमस्ता उपासनेबद्दल असतील किंवा रेणुका उपासनेबद्दल असतील. बऱ्याच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरत असताना अनेक लोकांची कुलदेवी रेणुका आहे आणि जेव्हा त्यांना रेणुकेची उपासना सांगितली जाते, त्यांचं आयुष्य अगदी चमत्कारिकरित्या त्यांचं आयुष्यामध्ये खरी साधना आल्यामुळे त्यांचं आयुष्य परिवर्तन झालेलं आहे. माझ्या आयुष्यातला तसे ते खूप काही प्रत्येक महाविद्यांचे अनेक उदाहरणं आहेत, पण एक उदाहरण मी तुम्हाला देतो. महाविद्यांचा विषय घेतला की अनेक उदाहरणं असे असतात की जे मी जवळून अनुभवलेले आहेत आणि हे अनुभव याच्यासाठी आहे की तुम्ही ज्या शक्तीचं स्मरण करतायत त्याचं तुमच्या आयुष्यामध्ये पण तसंच घडेल असं नाही आहे, परंतु ही शक्ती इतक्या स्तरावरती कार्य करते हे कळतं. एक चांगल्या सिटीमधले माझे यजमान होते आणि त्यांचा जो काही व्यवसाय होता हा MIDCमध्ये त्यांची मोठी कंपनी होती. पण कालांतराने असं झालं की जे तिथले जे मालक होते त्या मालकांना थोडासा बुद्धिभ्रमचा त्रास सुरू झाला. अनेक वेळा वाटलं की यांना काहीतरी बाहेरील बाधा आहे, काय आहे वगैरे, त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या. पण नंतर ती केस जेव्हा माझ्यापर्यंत आली तेव्हा कळलं की नाही, म्हटलं तुम्हाला तुमची कुलदेवतेचं अधिष्ठान असणं खूप गरजेचं आहे, पण लोकांना ह्या गोष्टीवरती लवकर विश्वास बसत नाही. त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं आणि त्याच्या काहीच 1-2 दिवसानंतर घटना अशी घडली की ते जरा विक्षिप्त वागता वागता अचानकच त्यांना रक्ताची उलटी झाली आणि त्यांचा अंत झाला. मग ही सर्व स्थिती जेव्हा माझ्यापर्यंत आली तेव्हा आम्हाला सुद्धा कळलं नाही की हे असं झालं तरी काय करावं. मी त्यांना प्रथम हे सांगितलं की आता जे झालं ते झालं, ते आपण आता वापस आणू शकत नाही, शेवटी परमेश्वराची लीला. तर तुम्ही अगोदर रेणुकेची उपासना करा. आणि त्यांच्या मिसेस होत्या ह्या तर इतक्या इमोशनल होत्या की ते तर देवधर्म तर अगदी काही करण्याची त्यांची इच्छा नव्हती, कारण की चालता फिरता माणूस घरातला गेला. पण मुलगीमध्ये प्रचंड आत्मीयता होती आणि मुलीचं मनामध्ये एकच होतं की आम्हाला कळलं पाहिजे की हे काय होतं आहे, कशामुळे होतं आणि हे थांबलं पाहिजे. त्यांनी व्यवस्थित रेणुकेची उपासना केली, साधना सुरू केली. पण घटना अशी घडली की त्या साधना सुरू केल्यानंतरच काहीच दिवसामध्ये त्यांच्या कामाचा ज्या ठिकाणी कारागीर होता त्या कारागीरच्या हातावरती एक जोरात पत्रा येऊन पडला आणि त्याचा हात कापला गेला की तो तुटला गेला, काहीतरी दुर्घटना घडली. तर त्या परत माझ्यापर्यंत आले की आम्ही साधना करतोय, सगळं उलटं होतं आहे, रेणुका असं का करते, आमची कुलदेवता आहे, आम्ही सगळं काही करतोय. आणि मलाही ते अकलनीयच होतं, मलाही ते कळलं नाही. नंतर परत 8 ते 10 दिवसानंतर घटना अशी घडली की त्यांचे जे पार्टनर होते, जे सोबत काम करायचे, त्यांना अशीच काहीतरी रक्ताची उलटी झाली आणि त्यांनाही प्राण गमवावा लागला. परत माझ्यापर्यंत तो विषय आला की असं का होतं आहे, मला कळेनाच की एवढं सगळं का घडतं आहे. पण जेव्हा त्या माणसाचा त्यांचा जो कारागीर होता, त्याचा तो शुद्धीत आला, ज्याचा हात कटला होता, त्याला पैसे वगैरे द्यायला लावले. यांनी सगळा खर्च, त्या दीदीने सगळं काही खर्च करून त्याला व्यवस्थित गावी पाठवलं. त्याने गावावरून एकतर फोन केला. त्या फोनवरती त्याने सांगितलं की मेमसाहेब असं असं झालं होतं की जे पार्टनर होते त्यांनी काहीतरी आपल्या ह्या ठिकाणी काही गोष्ट मला पुरायला दिली होती आणि त्याच्यामध्ये जागा मालकेचा आपल्या मालकांचा फोटो होता आणि एक वस्तूही दिली होती जे मी चहामध्ये त्यांना खाण्यात दिली. आणि तो जो मालक होता त्याची इच्छा होती की हे सगळं जाऊन ही प्रॉपर्टी किंवा ते जे आहे, कारण की एकच मुलगी, ही प्रॉपर्टी मला मिळाली पाहिजे हा हेतू. आणि योगाने असं की त्याने हे कर्म केलं, त्याचाही हात गेला आणि ज्याने ही सगळं लीला रचली त्याला सुद्धा स्वतःचा जसा मृत्यू त्याने दुसऱ्याला दिला तसाच मृत्यू त्याला भोगावा लागला. हे जे उदाहरण आहे मला सांगायला ही कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे. इथे विषय आहे तुमच्या श्रद्धेचा आणि तुमच्यासोबत काय घडतं आहे जशाच तसं. आणि सायन्स सुद्धा म्हणतं, आपणही म्हणतो की कर्म हे रिटर्न होतं माणसाच्या आयुष्यामध्ये.
पण कर्म रिटर्न होण्यासाठी तुमचं तपबल तेवढं पाहिजे आणि तेवढं तुमची त्या शक्तीवरती श्रद्धा पाहिजे. लोकांसोबत घडलं म्हणजे आमच्यासोबत घडेल असं काहीच नाही आहे. तुमची तेवढी श्रद्धा असेल तर ते घडेल. असे म्हणून रेणुका असं नाही आहे की तुम्ही डायरेक्ट छिन्नमस्तिका केलं आणि असं काही झालं, असं नाही होत. त्या ठिकाणी तुम्ही त्या शक्तीवरती तुम्ही लक्ष दिलं केलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं हे जे 3.5 शक्तिपीठ आहे अत्यंत जागृत आहे. मूळ तर हे 3.5 नाहीच. 3 शक्तीपीठ का म्हणतात? खूप मोठा अपभ्रंश आहे. हे 3.5 शक्तिपीठ नाही आहे. त्याला आपण म्हणतो की 3 कोल्हापूरची महालक्ष्मी, रेणुका माता आणि तुळजापूरची भवानी हे 3 मुख्य शक्तिपीठ आणि अर्धशक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगी. तो शब्द अर्ध नाही आहे, तो शब्द आद्य आहे. आद्य शक्तिपीठ प्रचंड चंडिका म्हणजे ती जगन्माता सप्तशृंगी देवी. आणि खरं म्हटलं तर महाराष्ट्राला 3.5 शक्तिपीठ नाही तर महाराष्ट्राला 5 शक्तिपीठ मिळालेले आहे. हे जे काही 4 शक्तिपीठ आहे याला एक पौराणिक संदर्भ आपल्याला मिळतो. पण महाराष्ट्रामध्ये एक शक्तिपीठ असं आहे जे 51 शक्तिपीठामध्ये येतं. ते आहे आपल्या नाशिकमध्ये भद्रकाली शक्तिपीठ. आणि आज ही तिथली अशी व्यवस्था आहे, अशी अवस्था तिथे आली की आपल्याला हे शक्तिपीठ माहितीच नाही ज्या ठिकाणी देवीचा आपल्या शरीराचा भाग पडलेला आहे आणि ते आज आपल्या ताब्यात नाही. बरोबर त्या एक तथाकथित जागेसमोरच आपल्याला भैरवाचं अधिष्ठान दिसतं. विरूपाक्ष भैरव, विकृताक्ष भैरव नावाने त्यांची साधना केली जाते. आणि नाशिकमध्ये प्रमुख वाड्यामध्ये त्या देवीचं प्रतिरूप मा भद्रकालीची स्थापना केली जाते. आणि आजही तिथे मूल विग्रह तिथे स्थापित केलेला आहे. एका वाड्यामध्ये जगन्मातेचं तुम्हाला स्थापना ती दिसते. ती मूळ आपल्या नाशिक जिल्ह्याची, मूळ आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं योग्य महाशक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ. ज्या लोकांचा जन्म भद्रामध्ये झालेला असतो, विष्टीकरण, गुरुजी सांगतात भद्राची शांती करा, अशी शांती करा. तर तुमच्या भद्राच्या याच्यामध्ये असा योग असतो की तुमच्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होत असतो. त्यावेळी गुरुजी आपल्याला सुचवतात. तर त्यावेळी मी सांगतो की ह्या शांतीसोबत तुम्हाला योग्य वाटत असेल तर नक्कीच ह्या भद्रकालीचं दर्शन, तिचा मानसन्मान, व्यवस्थित तिची साधना जर कधी केली तर तुमच्यावरचं सगळं अभद्रता ती बाहेर. ते आता सुस्थितीत नाही, ते सुस्थितीत नाही, आपल्याच ताब्यात नाहीये. पण आपल्या ताब्यात नाही म्हणजे तो थोडा विवादित विषय आहे. त्या ठिकाणी एक वेगळी ही माहिती मी फर्स्ट टाइम ऐकतोय. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक 51 शक्तिपीठामधलं एक पीठ आहे हेच माहित नाही मला सुद्धा माहित नव्हतं. महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना ते माहिती नाही आहे. पण ते शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्या जागेवरती आता अन्य व्यक्तींचा ताबा गेलेला आहे. तिथे आपल्याला प्रवेश देखील नाही. पूर्वीच्या ज्यावेळी मुघलांचं आक्रमण झालं त्यावेळी तिथून तिथला जो मूल विग्रह होता तो व्यवस्थितरित्या आणला जातो आणि एका वाड्यामध्ये त्याची स्थापना केली जाते. आज त्या वाड्यामध्येच देवीची स्थापना केली गेली आहे. आणि शृंगेरीचे शंकराचार्यांनी सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्या ठिकाणी नित्य विधान त्या वाड्यामध्ये होत असतं. जर कधी तुम्ही नाशिकमध्ये गेला तर तिथे खूप मोठा चांदीचा गणपती म्हणून त्याचा मेन चौक आहे. तिथे त्या चांदीच्या गणपतीच्या मागेच वाडा आहे, देवीचं मंदिर आहे आणि ते म्हणजे मुख्य नाशिकची ग्रामदेवता. नाशिक क्षेत्र काही छोटं नाही आहे, त्याला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे, आध्यात्मिक सुद्धा आणि तांत्रिक त्रेतायुगापासून. म्हणून हे शक्तिपीठ जोपर्यंत महाराष्ट्रामधलं हे शक्तिपीठ किंवा अशा ऊर्जा जागृत होणार नाही तोपर्यंत आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम नाही होणार. हे शक्तीचे केंद्र आहे, पॉवर हाऊस आहे आणि तिथे आज फक्त पर्यटन चाललं आहे, तिथे व्यवसाय चालले. ते व्यवसाय थांबवून शक्तीचा प्रवाह परत जागृत करणं हे प्रत्येक महाराष्ट्रातील निवासी लोकांचं आद्य कर्तव्य आहे. शक्ती जगली तर आपण जगू, हेच यामागचं गूढ रहस्य. नक्कीच गुरुजी, या निमित्ताने तुम्ही हे एवढं छान बोललात, मलाही माहीत झालं, आपल्या प्रेक्षकांनाही कळेल आणि त्यासाठी नक्कीच काहीतरी प्रयत्न होतील अशी आशा करूयात. आणि आजचाही भाग नेहमीप्रमाणेच खूप सुंदर, अगदी अद्भुत, अनाकलनीय, अगम्य, छिन्नमस्ता देवी जेवढे अगम्य आहे तशाच पद्धतीचा झाला. आणि जसं बोलता बोलता तुम्ही प्रत्येक ह्याच्यातून काय होतं की हे पॉडकास्ट मला स्वतःला इतके सुंदर वाटतात की तुम्ही सांगता हे अगम्य आहे, अनाकलनीय आहे, ते आपल्याला पेलवणार नाही पण त्याच्यासोबतच पर्याय देता. आजही तसंच की छिन्नमस्ता देवींची साधना आपल्याला पेलवणारी नाही
गृहस्थाश्रमी लोकांनी, सांसारिक लोकांनी ती करू नये, परंतु तेवढीच उपयुक्त असणारी रेणुका मातेची तेवढीच सोज्वळ आणि साधी सोपी साधनासुद्धा तुम्ही समजावून सांगितलीत. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा भाग देखील कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. या आधीचे भाग पाहिले नसतील तर त्याच्या लिंक आपण कमेंटमध्ये पिन केलेल्याच आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे. सगळे भाग जाऊन बघा. ते भाग तुम्हाला कसे वाटत आहेत ते सांगा. त्यामध्ये काही सूचना असतील तुम्ही आम्हाला देऊ शकता, काही प्रश्न असतील विचारू शकता. आपण ते या मंचाच्या माध्यमातून गुरुजींकडून त्याची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करूयात. तोपर्यंत तुम्ही सर्वजण सुखी राहा, प्रेमाने राहा, आनंदी राहा, एवढीच श्रीचरणी आणि जगदंबेचरणी मागणी. थँक्यू गुरुजी. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. श्री मात्रे नमः. श्री गुरुदेव दत्त.